हाय, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आमच्याकडे येणार आहेत लक्ष्म्या. तर आजचा व्लॉग मी अर्ध्यातूनच शूट करते आहे, कारण माझा असा काही विचार नव्हता आज व्लॉगिंग करायची, पण मला अर्ध्यातूनच असं वाटलं सॉरी, इथे काहीतरी जाळत आहेत खाली, सो त्यामुळे मला जरा ठसका लागला. सो अर्ध्यातूनच व्लॉगिंग करायचं असा माझा विचार आला, माझ्या मनात आलं, त्यामुळे मग मी अर्ध्यातूनच सुरू केले. लावलंच नाही मी लावायचं किंचित. काय वाचतंय? ज्येष्ठाला कनिष्ठा भेटायला आली. कशाच्या पावलांनी? सोन्याच्या पावलांनी. कोणाच्या घरी? मनोजरावांच्या घरी आली. त्यांच्या घरी आली. कोण आलं? लक्ष्मी आली. कोण आलं? लक्ष्मी आली. म्हण की कोण आलं? लक्ष्मी आली. काय चालू आहे? तू नाही येतेस, डोंट वरी. मी आणि आई दिसतो. आता मुखवटे लावणं सुरू आहे. जस्ट लक्ष्मी आणले आम्ही घरामध्ये. मी पूर्ण व्हिडिओ दाखवेनच कंप्लीट झाल्यावरती डेकोरेशन, पण सध्या तरी अशा दिसतात लक्ष्म्या. गाठी काय म्हणतात? कधी म्हणतात? गाठी लक्ष्मी जाते त्यामुळे आत्ता दोरे घेतोय आणि लक्ष्म्या उठायच्या दिवशी गाठी घेणार. काय काय असतं? कसं असतं? गणपतीला किती? पाच गाठी ना? गणपतीला 5 गाठी, लक्ष्म्यांना 16 गाठी, पिलवंडांना 8 गाठी, आणि काय हां तेच सांग. मला सगळं माहिती. आणि आता लक्ष्म्या आपल्या झालेल्या आहेत तयार. सो मी सकाळी उठले आणि सकाळी माझं आवरून वगैरे झालं सगळं. त्यानंतर मी जरा बाहेर जाऊन आले आणि मग मला एक आणखी शूट करायचं होतं. तो लूक जरा वेगळा आहे, नवीन आहे शूट, तुम्हाला कळेलच इन्स्टावरती. पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या, म्हणजे हँडग्लोव्ज झालं, सॉक्स झालं, असा जो लूक आहे त्या लूकला रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, ज्या वस्तू आहेत, त्या मला पाहिजे होत्या. मग त्यामुळे मी विचार केला की चला बाहेर जाऊन बघूया. त्यामुळे मग मी नॉर्मल ट्रेंड्सला आणि झुडिओला गेले. तिथे जाऊन बघितलं, पण जे मला पाहिजे होतं ते तर काही मी घेतलंच नाही, दुसरंच काहीतरी खरेदी केली. आणि ग्लोव्ज मात्र मला मिळाले. आणि ज्या ज्या गोष्टी मला लागणार होत्या त्या शूटसाठी त्या मी सगळ्या केल्या. आणि मी जास्त क्लिप्स नाही काढल्या. ज्या ज्या क्लिप्स मी रेकॉर्ड केल्यात तेवढ्या इथे अटॅच करेन. आणि ते सगळं झाल्यावर मग मी लक्ष्म्यांसाठी घरी आले. आणि घरी आल्यानंतर ही घरची पूर्ण तयारी झाली. आणि आता लक्ष्म्या वगैरे झाल्यात तयार, सगळं काही झालं आहे. आता माझा विचार असा आहे की मी गणपती बघायला जाणार, गेले तर जर गेले तर तिथल्या काही क्लिप्स मी ॲड करेन, किंवा मग इथली आरती वगैरे राहिलेली आहे. सो घरातली गणपतीची आरती, लक्ष्म्यांची आरती वगैरे सगळं करून मग माझा दिवस संपेल. आज मी पुन्हा शॉपिंगसाठी आली आणि पुन्हा शॉपिंग केली. नांदेडमध्ये आले की मला सुधरत नाही. मला एका शूटसाठी एक लूक करायचा होता आणि त्याला मला ग्लोव्ज, हे नाकावर मी जे स्टोल बांधते ना त्याचे हे असे वन उमटले. पण ठीक आहे, मला जसं पाहिजे तसे ग्लोव्ज मिळाले आहेत. जसा माझ्या डोक्यात लूक होता की मला जसा लूक करून फोटो काढायचे, सो तो लूक
जवळपास मला वाटतं क्रिएट झाला आहे. सो विल सी काय रिझल्ट निघून येतो शूट केल्यानंतर. याच काहीतरी अर्धवट क्लिप्स माझ्याकडे होत्या आणि त्याच मी अटॅच केल्या. सो मी दाखवते तुम्हाला की मी काय काय घेतलं ट्रेंड्समधून आणि झुडिओमधून. सो तुम्ही गेस करा की कसा लुक असेल माझा. ओके, आता मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. सो हा फ्रॉक आहे माझ्याकडे. असणार आहे फ्रॉक. स्कूल्समध्ये युनिफॉर्म देतात, स्पोर्ट्सचा वेगळा युनिफॉर्म देतात आणि रेग्युलर युनिफॉर्म वेगळा असतो. सो त्या टाईपमध्ये हा आहे एक फ्रॉक जो मला मिळाला आहे झुडिओमधून. आणि हा मी घेतला आहे 899 900 रुपयाला. पण ठीक आहे, कपडा खूप छान आहे, मला आवडला हा. सो फिटिंग पण खूप मस्त आहे याची. त्यानंतर ही कॅप घेतली मी. त्याला काही ॲडजस्टमेंट आहे, आय थिंक आहे, ॲडजस्टमेंट आहे. मी ही कॅप अशी कॅप खूप शोधत होते जीन्समध्ये. मी ट्रेंड्समध्ये सुद्धा पाहिले, झुडिओमध्ये सुद्धा पाहिले, पण मला कुठे अशी कॅप दिसली नाही. पण आपल्या कला मंदिरच्या रोडला सगळं काही मिळतं. सो तिथे मला ही छान कॅप मिळाली. त्यामुळे मग मी तिथून घेतली आणि ही खूप मला चांगली मिळाली. म्हणजे 120च्या मानानं खूप स्वस्त आहे ही आणि खूप छान मिळाली. कपडा सुद्धा छान आहे याचा. ते झाल्यानंतर हँड ग्लोव्ज जे मी तुम्हाला म्हणत होते की मला हँड ग्लोव्ज घ्यायचे, हे थंबचे आहेत ॲक्च्युली आणि ते असणार आहेत असे हाफ हँड ग्लोव्ज. सो हे हँड ग्लोव्ज घेतले मी. हे सगळं काही शूटसाठी आहे बरं का, म्हणजे कंबाईन दाखवते. जे मला घेतलं ते मी तुम्हाला वेगळं दाखवेनच, बट ह्या ज्या 3 गोष्टी मी स्टार्टिंगच्या दाखवले ना, या शूटच्या आहेत. आणि तुम्ही गेस करू शकता काय शूट असेल. दुसरं आणखी हा एक टॉप घेतला मी झुडिओमधून, त्याच टाईपमध्ये आहे, जो याच्यावरती ही कॅपसुद्धा ओके जाते असा विचार करून मी हा सुद्धा टॉप घेतला. याखाली जीन्सवरती किंवा शॉर्ट्सवरती वगैरे सुद्धा ह्यावर छान फोटोज निघतात, क्लिक होतात. सो त्यामुळे मी हा एक टॉप घेतला झुडिओमध्ये. हा मला मिळाला 399 400ला. हा छान मिळाला. त्यानंतर हा नेकलेस जो मी झुडिओमधूनच घेतला. अगेन 99 रुपीजला 2 लेअर नेकलेस आहे हा. आणि मी हे ब्रेसलेटसुद्धा घेतलं, जस्ट झुडिओमधूनच घेतलं आणि आल्या आल्या लगेचच घातलं. हे सुद्धा छान आहे, मला छान मिळालं. सो हे झालं. त्यानंतर ट्रेंड्समधली शॉपिंग. ट्रेंड्समध्ये मी जास्त काही घेतलं नाही, कारण त्यांच्याकडे आत्ता विंटर कलेक्शन आलेलं आहे आणि विंटर कलेक्शनचे क्लोथ्स मी सहसा दिवाळीच्या जवळपास, म्हणजे दिवाळीनंतरच घेते, त्याआधी नाही घेत. पण त्यांच्याकडे आत्ताच आलं होतं कलेक्शन, सो ते काही मी नाही घेतलं. आणि हा एक पिंक टॉप घेतला. सो मला पिंक कलर खूप आवडतो, त्यामुळे हा रेग्युलर डेली यूजसाठी पिंक टॉप आहे. हा आहे 299 म्हणजे 300चा. हा सुद्धा छान मिळाला मला तसा. आणि त्यानंतर झुडिओमधून एक चप्पल घेतली, जी ॲक्च्युली मी मुंबईला असल्यामुळे सगळ्या फूटवेअर आहेत ना, त्या सगळ्या तिकडेच आहेत. आणि इथे येताना मी ज्या पायामध्ये वेअर करून आले होते ना, त्याच फक्त माझ्याबरोबर. आणि मग झालं असं की मी जेव्हा जीन्स टॉप वगैरे घालेल तेव्हा त्याच्यावरती शूज आणि माझी जी काही रेग्युलर हिलची सँडल वगैरे आहे किंवा फ्लिपफ्लॉप आहे ती चालून जायची. पण असं झालं होतं की परवाच्या दिवशी मी इंडियन वेअर घालून बाहेर गेले होते, पण त्याच्यावरती मला चप्पलच नव्हती घालायला. सो मग आता ही एक इंडियन वेअरची मी चप्पल आणलेली आहे, जी मी नांदेडलाच ठेवणार आहे. ही मी काही घेऊन जाणार नाहीये तिकडे, म्हणजे मला प्रत्येक वेळी तिकडून इकडे आणायची गरज नाही पडणार. सो हे एक घेतलं मी. आणि या सगळ्या गोष्टी मी आज घेतलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 हीच कन्फ्यूज होते. सो 7 क्वांटिटीज आहेत माझ्याकडे. सो या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर गेस करता येत असेल मी कशा टाईपचं शूट करणार आहे किंवा कुठे करत असणार आहे, तर तसं काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो आजची माझी ही सगळी शॉपिंग झाली. तिथले काही क्लिप्स, व्हिडिओ क्लिप्स मी काही जास्त घेतल्या नाही, त्यामुळं ते काही रेकॉर्ड करू शकले नाही. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे आमचा दुसरा दिवस आणि आज आमच्याकडे लक्ष्म्या जेवण करतात. तर
इथे प्रसाद आहे लक्ष्म्यांचा. काय काय करतात आई आपल्याकडं? 16 भाज्या, 5 प्रकारचे भात, सांजेच्या पोळ्या, पुरणाच्या पोळ्या, अजून काय? कढी, आमटी, अजून भजे, असे भरपूर पदार्थ आहेत जे करतात. आणि आत्ता लक्ष्म्या जेवणार आहेत. आत्ता वाजलेत 3. काल मी गेले होते गणपती बाप्पा बघण्यासाठी. मी काहीच रेकॉर्ड करू शकले नाही. अगेन सॉरी. डायरेक्ट मी आजपासूनच दिवस सुरू केला आणि या व्लॉगमध्ये 2 दिवसाचं कंबाईन व्लॉगिंग असणार आहे. कारण कालचा अर्धा दिवस तर मी काही शूट करू शकले नाही. पण मी गणपती बघण्यासाठी गेले, दर्शन घेतले, 2-3 ठिकाणी माझा सत्कारसुद्धा केला. आणि ते सगळं झाल्यावरती आम्ही घरी आलो. घरी आल्यावरती जी आजच्या दिवसाची तयारी होती, म्हणजे भाज्या निवडणं किंवा तांदूळ जेवढे लागणार तेवढे तांदूळ वगैरे काढून ठेवणं, बाकी सगळ्या गोष्टी, म्हणजे आई माझी सवळ्यात स्वयंपाक करते. सो तिला पाणीसुद्धा बाहेरचं चालत नाही. त्यामुळे मग सवळ्यात पाणीच वेगळं काढून ठेवणं, या सगळ्या गोष्टींची तयारी काल आम्ही केली. आणि आज सकाळी पहाटे 4-4:30 वाजता आई उठून स्वयंपाकाला लागली. ते आत्ता 2 वाजलेत. आणखी स्वयंपाक करते, म्हणजे झाला आहे जवळपास. आणि आता गणपती बाप्पांची, लक्ष्म्यांची आरती वगैरे करायची आणि आरती वगैरे झाल्यावर मग जेवणासाठी बसायचं. आणि आजसुद्धा मी 2-3 ठिकाणी माझे गणपती बाप्पा बघायचे राहिले, 2-3 ठिकाणचे. सो तिथे पण जाणार आहे मी. सो हा आजचा कालच्या दिवसाचा आणि आजच्या दिवसाचा असा दोन्ही दिवसाचा हा व्लॉग असणार आहे. आरती वगैरे झाली होती आणि माझी एक छान झोप झाली. आणि आता मी जाणार आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. आणि त्यानंतर घरी आल्यावरती मग हा माझा दिवस संपेल. किती छान मूर्ती आहे बघा तुम्ही. इथे आली आम्ही दर्शनाला आज. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इथे माझा आज दिवस संपला. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.